आपण ना प्रोसेसेसमधून आता प्रॉडक्टमध्ये गेलोय. मुलांना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आनंदाने जगणं हे आपण कुठे शिकवत नाही. कारण जोपर्यंत मूल्य आपल्यामध्ये समोरच्या लोकांमध्ये येत नाही तोपर्यंत मुलांमध्ये नाही. शिकवणं ही गोष्टच मुळात चुकीची आहे. कारण शिकवणं म्हणजे तहान नसताना पाणी प्यायला लावणं. मूल सुधारणं म्हणजे स्वतःला सुधारणं असं मला वाटतं. पेरेंटिंग हा विषयच असा आहे की तुम्हाला मुलांसोबत राहावंच लागतं. तिथे पर्याय नाही आहे. किंवा आजी आजोबा, पण आजी आजोबांचे प्रश्न असे येतात की त्यांची व्हॅल्यू सिस्टीम वेगळी आहे, ह्यांची व्हॅल्यू सिस्टीम वेगळी. मग परत ते क्लॅशेस होतात आणि मूल सगळीकडे बघत असतं की मुलांना आपण अनाठाई स्पर्धेमध्ये घालतो आणि मग तिथं मग मुलं बंधुता हे मूल्य बाहेर पडतं आणि अति कॉम्पिटेटिव्ह होतात. म्हणजे मी हेही बघितलं की मूल मग मॅनिप्युलेट करायला लागतं. आजी अशी बोलते, आई अशी बोलते, चला दोघांना मॅनिप्युलेट करू. ह्याच्यामध्ये आपण खोटं वागलं तरी मूल पकडणार आहे आपल्याला. मूल आरसा आहे, प्रत्येक गोष्ट ते टिपणार आहे. पण तिथे खोटेपणा करून नाही चालत. बरोबर मूल ते पकडणार आणि ते तसं वागणार आहे. तर मुलांना आनंदाने जगणं हे शिकवणं हे पण चुकीचं आहे. की जगणं हीच कायम चालणारी प्रक्रिया आहे आणि आपण सुद्धा आपल्या चुकातून शिकतच असतो. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. चाइल्ड सायकोलॉजी पालकत्व ही सिरीज आपली सुरू आहे आणि त्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या मुलांचे जे काही प्रश्न आपण ज्याला म्हणतो त्याविषयी आपण चर्चा करत आहोत. मुलांना ह्या गोष्टींची समाजामध्ये जाणीव करून देणं हे आपलं आईवडील म्हणून कर्तव्य आहे. हे केलंच पाहिजे. असं बऱ्याच गोष्टी असतात. त्यामध्ये एक बऱ्याचदा व्हॅल्यूज ज्याला आपण म्हणतो, मूल्य हा एक असा शब्द असतो. बऱ्याचदा मी जेव्हा एकेकाळी पुस्तकं वाचत होतो सेल्फ हेल्प वगैरे, तर मध्ये पर्पज आणि व्हॅल्यू या दोन गोष्टी नक्की काय असतात बाबा, हे मला कळण्यामध्ये माझी फार आयुष्याची वर्ष गेली. कारण हे असं वाचून कळत नव्हतं की हे नक्की काय असतं. पर्पज आयुष्यात शोधा शोधा म्हणतात, तो कसा सापडतो? किंवा व्हॅल्यू म्हणजे काय केलं म्हणजे आपण आपलं व्हॅल्यू बेस्ड लाईफ चालू आहे, ही चांगली गोष्ट असते. आपण आयुष्यामध्ये आपल्या मुलांसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील, त्यांना चांगलं शिक्षण द्या, त्यांना चांगल्या सुविधा त्यांच्या आयुष्यात निर्माण होतील, असे सर्व प्रयत्न करण्यामध्ये आपलं पालकत्व सुरू असतं. एखादी गोष्ट देणं असं असतं, जेव्हा आपण मुलांना शिक्षण देतो असं म्हणतो किंवा मुलांना एखादी वस्तू आणून देतो असं म्हणतो, तर व्हॅल्यू ही तशीच असते का? तशी ती देता येते का? का ते अशी गोष्टी रोज रात्री आपण सांगतो आणि त्यातनं काहीतरी बोध मुलांना होतोय, म्हणजे आम्ही मुलांना व्हॅल्यू एज्युकेशन देतोय, इथपर्यंतची गोष्ट असते का? असे बरेच प्रश्न असतात. त्याची उत्तर आपल्याला माहिती नसतात. ती वाचून कित्येकदा त्यात क्लॅरिटी येईल असंही खात्री नसते. ह्यासाठी हा खास एपिसोड आहे. कारण आज आम्ही हा एपिसोड पूर्णपणे असा एक इन्फॉर्मल गप्पांसारखा असा करायचा प्लॅन आहे, की जेणेकरून तुम्हालाही उगीचच हे व्हॅल्यू बेस्ड असं काहीतरी एक उपदेशाचा डोस पाजण्याचा एपिसोड वगैरे आहे का, असं फिलिंग येऊ नये, अशीच या मागची इच्छा आहे. गेस्ट आजच्या कोण आहेत असं जर म्हणालं, तर माझ्या अतिशय एक चांगला परिचय काही वर्षापूर्वी आमचा आणि त्यांचा एका आमच्या ग्रुपच्या माध्यमातून झाला. कुरुंजीच्या गोष्टी असं एक वेगळंच नाव असणारं पुस्तकाचं प्रकाशन होतं आमच्या त्या ग्रुपच्या एका कार्यक्रमामध्ये. तर तेव्हाच माझं असं कान टावकारले की हे का नाव असावं पुस्तकाचं. मग त्या प्रकाशनाच्या वेळी त्या भाषणामधून त्या पुस्तकाविषयी जे लोक बोलले त्यानंतर, की यांनी हे कशा पद्धतीचं काम करून आपण एखादं गोष्ट आयुष्य असं एखादं वेचतो एखाद्या कामासाठी किंवा एक वेगळ्या पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे पाहणं कसं असतं, हे त्या पुस्तकामधून मला कळालं. रंजना बाजी या आजच्या आपल्या गेस्ट आहेत. आम्ही त्यांना रंजनताई असंच म्हणतो. तर त्या एपिसोड दरम्यान मी रंजनताईच म्हणेल. त्या नक्की काय करतात हे मी सांगण्यापेक्षा आपण चर्चेदरम्यान आपल्याला कळेल, की नक्की त्यांचं कामाचं स्वरूप काय आहे आणि त्या व्हॅल्यू या गोष्टीकडे कसं पाहतात, हे ह्या नंतर कळेल. तर नमस्कार रंजनाताई. आमच्या चॅनलवर नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत. माझं नाव रंजना बाजी. आता सरांनी सांगितलं तसं सहज शिक्षण हा एक नॅचरल लर्निंग हा एक विषय आहे की मुलं त्यांच्या उपजत क्षमतेनुसार आजूबाजूचा परिसर कसं समजून घेतात हा आमचा अभ्यासाचा विषय आहे. गेली कित्येक वर्ष ह्याच्यावरती आम्ही संशोधन करतोय आणि हा विषय परत पालक आणि शिक्षकांपर्यंत न्यायचा आम्ही त्याच्यासाठी कार्यशाळा घेतो
किंवा लेक्चर्स घेतो आणि हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा असं खूप वाटतं आम्हाला. तर असं सुरुवातीलाच म्हणलं की बऱ्याचदा असे विषय असेल की लोकांना वाटतं नको ऐकायला, काहीतरी जड काम आहे आपल्याला, उगीच डोक्याला आणखी असं वाटेल की आपण कमी पडतोय का. बऱ्याचदा मी पेरेंटिंगचे एपिसोड चालू करताना हेतूच असा होता की कुठतरी त्या पालकांचं काहीतरी चुकतंय का, असं त्यांना तो गिल्ट न देता आहे त्यामध्ये आणखी छान काय करता येईल. कारण शेवटी सगळ्यांचा हेतू हा चांगलाच असतो, आपली मुलं छान घडावीत असं असतं. अगदी. तर व्हॅल्यू हा जेव्हा आपण विषय म्हणतोय, तर सगळ्यात पहिलं हाच एक प्रश्न आहे की व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू ह्या शब्दाला परत आता आजकाल कसं आहे, मार्केट खूप मोठं आहे, त्यामुळे हं. सगळ्याचंच मार्केटिंग, त्यामुळे हं. व्हॅल्यू एज्युकेशन हे एक मार्केटिंग आहे. हं. खरं तर व्हॅल्यू म्हणजे आपलं जगणं हं. एक सोपं आणि आनंदी समाधानी होण्यासाठी ज्या काही आपण गोष्टी पाळतो त्याला मूल्य म्हणतो. हं. म्हणजे समता असेल जगण्यामध्ये, बंधुता असेल, प्रेम असेल, दुसऱ्याबद्दल सहानुभूती असेल, एम्पथी असेल, तर आपलं जगणं खरंच आनंदी होतं. हां. तर हे आपल्या जगण्यामध्ये असतंच. हां. पण आपण काय करतो, की मुलांना जसं आपण बोललो, की मुलांना आपण अनाठायी स्पर्धेमध्ये घालतो हं. आणि मग तिथं मग मुलं बंधुता हं. हे मूल्य बाहेर पडतं आणि अति कॉम्पिटिटिव्ह होतात. मग नंतर आपल्याला कळतं, अरे बापरे! हा माझा मुलगा अति कॉम्पिटिटिव्ह, कुणालाच तो जवळ घेत नाही, हे सगळं, की मग चला मग त्याला मी बंधुता शिकवतो. हां. हे जे होतं ना, हां. ही गडबड आहे मूल्यांची. नाहीतर हे आपल्या जगण्यामध्ये आहेच ना. आपण तर माणूस हा ह्याच्यातूनच जगत गेला ना, हं. की एकमेकांना पकडून ठेवणं, जसं समाज म्हणतो आपण. हं. समाज कसा आहे, आपण एकमेकांना धरून ठेवलेला आहे, त्यामुळेच आपण एकत्र जगतोय ना. तर हे मूल्यांमुळेच आपण एकत्र आहोत. त्यामुळे ती शिकवण्याची गरज वगैरे आपण त्याच्याबद्दल बोलूत म्हणजे. बरं. आणि बऱ्याचदा असं असतं की जोवर मुलं लहान आहेत, 7-8 वर्षापर्यंत आहेत, त्यांना जोपर्यंत नाही ओली माती वगैरे असे शब्द वापरतात, तर हे कितपत मॅटर करतं का? ही अशी एक कायम चालणारी प्रक्रिया असते? तुम्हाला सांगू का, की जगणं हीच कायम चालणारी प्रक्रिया हां. आहे आणि आपण सुद्धा आपल्या चुकातून शिकतच असतो हां. ना. काही चांगलं झालं तर आपल्याला छान वाटतं, मग हं. आपण ते कंटिन्यू करतो. काही आपल्याला चुकलं असं वाटलं, की ते मग कसं दुरुस्त करून आपण जगू शकतो. म्हणजे प्रत्येक दिवसाची प्रक्रिया आहे. हं. आपण ना प्रोसेसेसमधून आता प्रॉडक्टमध्ये गेलोय. आपला प्रॉब्लेम तो आहे. हं. म्हणजे शिक्षण हे एक प्रॉडक्ट बनलंय, हं. जगणं हे एक प्रॉडक्ट बनलंय, हो की नाही? हं. तर रोजची ही जी प्रक्रिया आहे असं समजलं ना, की मग आपण थोडे ओपन राहतो. मग त्याच्यामध्ये आपण बघतच नाही आपल्याकडे. आपण म्हणजे मी आता मध्यमवर्गीय साधारण शहरातल्या लोकांबद्दल बोलतेय, की अ, इतकं आपल्याला ते पळायला लागतं हं. इकडं-तिकडे. आपलं आपणच म्हणजे हे कुणी दुसऱ्याने आपणच आपलं जगणं अशापर्यंत आणून ठेवलं, की मला रोज सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत मला सतत काहीतरी करावंच लागतं. हं. तर मग अशा वेळेला आपल्याला खूप गोष्टी आपण करत नाही. जसं व्हॅल्यूसाठी. पेरेंटिंग हा विषयच असा आहे, की तुम्हाला मुलांसोबत राहावंच लागतं. तिथे पर्याय नाहीये. आपण काय करायला खूप गोष्टी आउटसोर्स करायला लागलोय आता हं. आजकाल. मग माझ्या मुलांमध्ये मूल्य नाहीत असं मला वाटलं, की चला लगेच त्याच्यासाठी पण मार्केट आहे. हं. हो की नाही? हं. मूल्य शिकवणारी मार्केट आहे हं. आणि ही खूप मोठी गंमत आहे. हां. कारण जोपर्यंत मूल्य आपल्यामध्ये, समोरच्या लोकांमध्ये येत नाही, तोपर्यंत मुलांमध्ये नाही त्याचे. म्हणजे मुलांमध्ये असतात, ती काढली जातात, मग परत आपण ती घालायचा प्रयत्न हां. करतो. पण ते सगळं असं नाही ना, की पाणी पाजल्यासारखं नाही आहे ते. तर मूल्य हे मुलं पहिल्या सगळ्यात आधी ह्याच्यासाठी आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे, की मूल कसं आणि काय शिकतं. हं. आपल्याला असं वाटतं ना, की ओली माती वगैरे ठीक आहे, पण हं. ती अगदीच शून्य नसतं ते. हं. तर उपजत काही क्षमता आणि क्वालिटीज मुलं घेऊन आलेली आहेत हं. आणि त्याच्यानुसार ती मुलं जग समजावून घेत असतात आणि हे प्रत्येक ह्युमन बिईंगचं किंवा ह्युमन बिईंग पण म्हणू नका, प्रत्येक लिव्हिंग बिईंग, प्रत्येक जे काही जिवंत एंटिटीज आहेत, हं. त्या सगळ्यांचं ते कामच आहे, की मला म्हणजे एक साधी गोष्ट सांगते, तुम्ही नारळाचं झाड कोकणात बघितलं असेल, सरळ वाढताना मध्ये काही आलं तर असं वाढतं ते, हो. कारण मला जगायचं आहे ना. हां. हां. तर हे प्रत्येक प्राणीमात्राचं एक वैशिष्ट्य आहे, की जगताना जास्तीत जास्त समाधानाने मी कसं जगेन हे ते बघत असतात आणि मग त्याच्यासाठी मग मूल्य पण आहेत. हं. हल्ली कसं होतं, प्रेग्नन्सी नंतर ते सुरू होतात ना क्लासेस. तर मला तरी असं वाटतं, की प्रेग्नन्सीच्या आधी सुद्धा लोकांनी खूप विचार करायला पाहिजे, की एक पालक सतत असेल का माझ्या ह्या मुलाबरोबर आणि मग मी एक चांगला वेळ त्यांना देऊ शकतो का? हा हं. सगळा विचार करून मूल व्हायला पाहिजे आणि नंतर मग
एक जरी पालक असलं किंवा आजी आजोबा, पण आजी आजोबांचे प्रश्न असे येतात की त्यांची व्हॅल्यू सिस्टीम वेगळी आहे, ह्यांची व्हॅल्यू सिस्टीम वेगळी, मग परत ते क्लॅशेस होतात आणि मूल सगळीकडे बघत असतं. म्हणजे मी हेही बघितलं की मूल मग मॅन्युप्युलेट करायला लागतं. आजी अशी बोलते, आई अशी बोलते, चला दोघांना मॅन्युप्युलेट करू शकतो. आणि किंवा त्याला खूप कन्फ्युजन होतं की आई हे म्हणते, आजी हे म्हणते, तर मग ह्याच्यातलं बरोबर काय चूक काय. त्यामुळे एका लेव्हलला जेव्हा सगळे असतील, म्हणजे आजी आजोबा असताना तर खूपच छान आहे मुलांना, पण मग परत सगळ्यांनी एकत्र बसणं आहे. मग आपल्या मुलांबद्दल चर्चा, मुलांना आज मुलांनी हे केलं, मग त्याच्यात मला हे चुकीचं वाटलं, तर मग तुम्हाला काय वाटतंय, मग ते आपण कसं दुरुस्त करू शकतो किंवा काय करू शकतो, ह्याच्याबद्दल शांत चर्चा झाल्या पाहिजेत. आपण काय करतो, मुलाने चूक आणि गुन्हा ह्याच्यात आपल्याला फरक नाही. आपल्याला तर गुन्हाच केला मुलाने, काहीतरी कुणाला मारलं असेल. हां, आणि परत आपण बोलताना म्हटलं तसं ह्या ज्या मारणं आहे, राग येणं आहे, ह्या सगळ्यांना प्रतिक्रिया आहेत. कारण माणसाचं एक स्थायी भाव आहे शांत आणि समाधानी असणं. मूल तसंच असतं. पण जेव्हा त्याला काहीतरी असं ॲग्रेशन येतं, तेव्हा त्याला खरंच काहीतरी हर्ट झालेलं असतं. आतमध्ये काहीतरी झालेलं असतं. कुणाच्या वागण्याने, बोलण्याने त्याला काहीतरी आतमध्ये त्रास झालेला असेल, मग त्याची प्रतिक्रिया म्हणून ते मारतं. पण आपलं नेहमी कसं असतं, की ताप आला की तापाची गोळी घ्या म्हणतो आपण. पण कसला ताप आलाय, त्याचं काय लक्षणं आहे आणि मग तो कुणीकडे जाणार आहे ताप, हे आपण कधी बघत नाही. तसंच मुलांचं पण जेव्हा मूल रडतं किंवा राग-राग करतं, तेव्हा आपण त्याला शांत करायला मग त्याला आपण काहीतरी खायला देऊ किंवा एखादे खेळणं घेऊन देऊ. पण तो जो राग कशासाठी आला ते आतच राहिलं ना. त्यामुळं मूल समजून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मूल समजून घेताना सुद्धा आपल्याकडे असंच होतं, म्हणजे मी शहरातल्या खूप लोकांचं बघितलं, की लगेच मग YouTubeवरती बघतील, पुस्तकं वाचतील. पण परत आपण एकीकडे म्हणतो, की प्रत्येक मूल युनिक आहे, हो की नाही? मग प्रत्येक मूल युनिक असताना YouTubeवर ते जनरल स्टेटमेंट्सची ऐकून कसं चालेल? आणि निरीक्षण म्हणजे परीक्षा नाही आहे. परत एक खूप लांबून तटस्थपणे निरीक्षण करणं आहे, की हे मूल माझं हे करतंय, हे करतंय, हे करतंय. परत तिथे जजिंग करायचं नाहीये. आपण आपले काय म्हणतो, आपण आपले काही बॅगेजेस असतात, त्याच्याप्रमाणे मूल बघतो नाही. खूप अंतर ठेवून व्यवस्थित मूल बघायचं आणि खूप गोष्टी आपल्याला कळायला लागतात. जसं आपण म्हटलं, राग का आला मुलाला, तर तेही आपल्याला कळतं. आनंद का झाला हेही कळतं. त्याच्यातून मग आपण मुलांशी कसं वागायचं हे ठरत जातं. कधी त्याला राग आला असेल, तर मग त्याच्याशी तो राग कसा आपण डील करायचा, हे सगळं आपल्याला कळत जातं. त्याच्यासाठी मूल समजून घेणं, मूल काय करतं, काय शिकतं, कसं शिकतं आणि का शिकतं, ह्या 3 गोष्टी जर आपण समजून घेतल्या, तर मूल समजून घेणं खूप सोपं आहे. पण बऱ्याचदा असं लोकांना वाटतं, की हे आम्ही शिकवलं नाही तर मुलांना कळणार कसं? आणि ह्या नादामध्ये ते शिकवणं सुरू होतं, जे मुलांना वाटायला लागतं, की तो एक कंपल्शन वाटायला लागतं बऱ्याचदा असं होतं ह्या प्रोसेसमध्ये. तर ही एक नॅचरल फ्रेंडली एन्व्हायर्नमेंटमध्ये गोष्ट कशी घडू शकते? म्हणजे नाही, मुलांना शिकवणं जेव्हा म्हणतो, तर मग नक्की काय शिकवायचं आहे हं, आपल्याला? कारण पहिली 7 वर्ष तरी मुलं फक्त त्यांचे ज्ञानेंद्रिय वापरून जे काही त्यांचं निरीक्षण असेल, अनुभव असेल त्याच्यातून शिकत असतात. ज्ञानेंद्रिय त्यावेळेला खूप खूप त्यांची इफेक्टिव्हली काम करत असतात. त्यामुळे तेव्हा तुम्ही काही शिकवा. ती फेज त्यांची तशी म्हणजे भाषा शिकवतो आपण वगैरे आणि गरजही नाहीये. कारण काय होतं मूल म्हणजे विशेषतः शाळेमध्ये मूल पहिलीत गेलं की पालक लगेच 10वीचा विचार करायला लागतात. तर मूल टप्प्याटप्प्यात जाणारच आहे पुढे. पण प्रत्येक मूल काहीतरी करणारच आहे हा पण विश्वास ठेवला पाहिजे मुलांसाठी. तर मग आपल्यालाही सोपं होतं ते. नाहीतर पालकच इतके ताणात येतात. मुलांना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आनंदाने जगणं हे आपण कुठे शिकवत नाहीये. तर मुलांना आनंदाने जगणं हे शिकवणं हे पण चुकीचं आहे. शिकवणं ही गोष्टच मुळात चुकीची आहे. कारण शिकवणं म्हणजे तहान नसताना पाणी प्यायला लावणं. हो की नाही? तहान लागली की माणूस पाणी पितोच ना, जबरदस्ती पाजत नाही. तसं मुलांना जे काही वातावरण असतं त्याच्यात मूल शिकतातच. त्यामुळं मुलांना शिकवण्यापेक्षा आपल्याला कुठल्या चांगल्या गोष्टी मुलांपर्यंत न्यायच्या आहेत, त्या आपल्या जगण्यात आहेत का? हे बघणं सगळ्यात. जी मूल्य आपण म्हणतो, की ज्या मूल्यांसाठी आपण खूप खूप असं विचार करतो मुलांमध्ये हे नाही, ते नाही. तर ती आपल्या जगण्यात आहेत का? कारण मूल बघून शिकतं, मूल अनुभव घेऊन मूल अनुकरण करतं.
तर मग ती मुलांच्या आजूबाजूला शिक्षक असतील, पालक असतील, आणखीन घरातली माणसं असतील, मोठी भावंडं असतील, काका मामा कोण असेल ते, शेजारी पाजारी सुद्धा, तर त्यांच्यामध्ये जर ही सगळी मूल्य त्यांच्या जगण्यात आणि अतिशय सहजपणे असतील, तिथे त्यांना कष्ट घ्यायला लागत नसतील, तर ती येणारच आहेत मुलांमध्ये. कारण आपलं काय असतं नेहमी की मूल हे टार्गेट आहे माझ्यासाठी, काय असेल ते त्याला शिकवा, पण आपण नाही बदलणार, हो की नाही. तर जोपर्यंत आपण बदलत नाही मग मूल पण ते दुटप्पीपणा शिकेल बरं का. कारण मुलांचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं, तर ते शिकेल की हां मग हा माणूस असेल तर मी असं वागायला पाहिजे, आणि तो माणूस जसं आपण म्हणतो की नाही की कुणी आलं आपल्याला नको असलं, अरे बाबा नाही आहेत म्हणून सांग. समजलं ना मुलांना की काही जणांना बाबांना भेटायचं नाही आहे, तर हे सगळं नाही करायला पाहिजे मुलांसमोर. तर चांगल्या गोष्टी जसं अगदी सटल लेव्हलला आपण काही गोष्टी आपल्या नकळत करत असतो, जी मुलं उचलतात. जशी भाषा असेल, जसं आपण घरातल्या समजा आपल्याकडे काही कामासाठी माणसं असेल त्यांच्याशी कसं वागतो, आपल्या आईवडिलांशी कसं बोलतो, ह्यांच्या आणि ह्यांच्या भाषेमध्ये फरक आहे का, हे मुलांना कळतं ना. किंवा समजा कधी बॉस तुमच्या घरी आला तर तुम्ही त्यांच्याशी कसं बोलता, हे सगळं मुलं बघत असतात. आणि मग त्यांच्यामध्ये एक काय म्हणतो आपण त्याला, एक वर्गीकरण निर्माण झालेलं असतं की मग कामवाल्यांशी असंच बोलायचं आणि बॉसशी असं बोलायचं. तर हे मूल्य म्हणजे आपण कामवाल्यांशी आणि बॉसशी सारखं बोलू शकतो ना, पण ह्यांना घालून पाडून बोलायचं, अरेझारेच बोलायचं आणि बॉसशी मात्र असं. तर मग मुलांना हे लक्षात येतं की यांच्याशी असंच बोलायचं आणि यांच्याशी असं, कारण आई वडील किंवा घरातले तसं करतात. कारण मुलांना त्यावेळेला असं असतं की हे लोक म्हणजे एक रोल मॉडेल. त्यामुळे मुलं सतत तुम्ही बघाल की मुलं आई वडिलांसारखीच बोलतात, मुलं चालतात सुद्धा तसंच. तर ते सगळं मुलं म्हणजे त्याला कसं आहे की ते इतकं त्यांच्यावर फेकलं जातं, हां, तर ते मुलं ॲब्सॉर्ब करतात आणि त्याच्यामध्ये चांगलं वाईट हे मुलांना नाही कळत. त्यामुळं आपण आपल्या वागण्यामध्ये बदल करायला पाहिजे. किंवा कसं आहे, एक नाती घरात जेव्हा विशेषतः जॉईंट फॅमिलीज असतात, एकत्र कुटुंब असतात, तेव्हा एकमेकांमध्ये नाती कशी आहेत, प्रश्न असतील तर ते कसे सोडवले जातात, प्रश्न असतातच, तर ते कसे सोडवले जातात हे सगळं मूल बघत असतं. समजा एखाद्या बाईला कुणीतरी वाईट वागवत असेल किंवा पुरुषाला पण, तर मुलांना वाटतं हां ह्याच्याशी असंच बोलायला पाहिजे आपण. तर हे सगळं मूल ॲब्सॉर्ब करतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला लागतात. तर मूल ते मूल्य उचलतं. कारण जेव्हा जसजसं पहिली 3-4 वर्ष काही ठीक असतं. जसजसं मूल मोठं होतं तसं तसं शाळेत जातं, तिथे कॉम्पिटिटिव्ह होतं, तेव्हा पण खूप प्रश्न येतात. म्हणजे मी अशाही केसेस अगदी रिलायबल माझ्या एका मैत्रिणीकडून ऐकल्यात, की 1-1, 2-2 मार्कासाठी पेरेंट्स भांडतात. तुम्ही त्याला ह्याच प्रश्नासाठी तुम्ही त्याला 4 मार्क दिले, माझ्या मुलाला 3 मार्क दिले. म्हणजे मुलासाठी सगळ्यात मोठा मुद्दा असतो मार्क मिळवणं. म्हणजे मुलाला हा संदेश त्याच्यात येतो, की त्याच्यापेक्षा मला जास्त मार्क मिळवायला पाहिजे. आणि मग अशा मुलांमध्ये उगीचच स्पर्धा येते ना. खरं तर आपलं जग एवढं मोठं आहे, की प्रत्येक मूल त्याच्यामध्ये सामावलं जाऊ शकतं आणि ह्याची वेगळी काहीतरी स्ट्रेंथ असेल, त्याची काहीतरी वेगळी असेल, ते आपण नाही समजत. तर हे जे पालक करतात त्याच्यातनं मुलांमध्ये भांडणं होऊ शकतात. चांगले मित्र असलेली मुलं एकमेकांशी नाही चांगलं वागत, कारण आपण हे अनहेल्दी म्हणजे खूप वाईट अशा पद्धतीचं एक स्पर्धात्मकता त्यांच्यामध्ये आणलेली आहे. मध्ये एक कार्टून आलं होतं बघा, की सगळे प्राणी आहेत, म्हणजे मासा आहे, कासव आहे, हत्ती आहे, सिंह आहे, सगळे आहेत आणि त्यांना म्हणतात की सगळे पोहा किंवा सगळे झाडावर चढा. हे जसं चुकीचं आहे तसंच मुलांच्या बाबतीत पण करणं चुकीचं आहे, की सगळे नाहीच सारखे. म्हणजे प्रत्येक मूल युनिक असतं. हे काय होतं, आपण पुस्तकात वाचतो. जेव्हा मला असं वाटतं की हल्ली जी पुस्तकं वाचतात त्याच्यात पेरेंटिंग वरची त्याच्यामध्ये असेल पालकत्वाच्या पुस्तकात, की प्रत्येक मूल वेगळं असतं. मग आपण हे प्रत्यक्षात एक स्वीकारायला पाहिजे, की हां ठीक आहे, माझ्या मुलाला हे नाही आवडत असेल, नाही येत असेल. जेव्हा मुलाला स्वतःला कळायला लागतं तेव्हा मुलं स्वतःला सुधारतात सुद्धा. जेव्हा ते आतून यायला पाहिजे. आतून येणं खूप गरजेचं आहे. आपण नुसतं वरून टाकत असतो, ते नाही रुजत. बऱ्याचदा नाही रुजत आणि खूपदा नाईलाजाने पण मुलं स्वीकारतात. आणि नंतर जेव्हा ते म्हणजे माझ्या डोळ्यासमोर एक आमच्याच नात्यातली मुलगी आहे,
आईवडिलांनी सांगितलं नाही नाही तुला फोटोग्राफी नाही आम्ही करू देणार, तर तू इंजिनिअरिंग कर. तर इंजिनिअरिंग केलं, 2-3 वर्ष भरपूर पैसे कमवले आणि आईवडिलांना म्हणाली झालं तुमचं समाधान, आता मी फोटोग्राफी शिकते. मग ती फोटोग्राफी शिकली. एक उत्तम दिल्लीतले चांगल्या न्यूजचं जे चॅनल असतं त्याच्यामध्ये फोटोग्राफर आहे. पण हे किती जणांना जमतं? खूप कमी. म्हणजे आपण मुलांना नाराजच केलं ना. त्यामुळे आपल्या गोष्टी आपण ना म्हणजे नेहमी असं बघितलं की जेव्हा आपण मुलांशी वागतो ना तेव्हा आपण आपल्या पालकाच्या भूमिकेत जातो. आपल्याला लहानपणी खूप आपल्या पालकांच्या गोष्टी नाही आवडत आहेत, हो की नाही? पण आपण मोठे झाले की आपल्याला ते नाही लक्षात येत की अरे बापरे माझ्या आईवडिलांनी मला हे सांगितलं तर मला नाही आवडलं. ते नाही, आपल्याला असं वाटतं की माझ्या मुलाला हेही आलं पाहिजे, हेही आलं पाहिजे, हेही आलं पाहिजे. तर ते खूप चुकीचं आहे. यातनं बरेच एक मुद्दा येतो. सगळ्याचे एक नीट विचार केला तर संवाद नसतो बऱ्याचदा, त्यामुळे एक तर गैरसमज होतात किंवा बोललंच जात नाही. तर संवाद नसणं हे कदाचित वर्षानुवर्ष प्रत्येक घरातलं एक वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात असू शकतं. आजकाल जो मुख्यतः संवाद तुटलाय हा गॅजेट्समुळे तुटल्यासारखा होतो. जेव्हा 50 वेळा मुलांना सांगितलं जातं की तो मोबाईल ठेव, तेव्हा आपल्या हातात एका बाजूला मोबाईल असतो. हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. बऱ्याचदा मुलांच्या कानाला हेडफोन दिवसभर लावलेले असतात, त्यामुळे लिटरली तो संवादच होत नाही असंही शब्दशः झालंय. तर ही सुरुवात कशी करता येऊ शकते? ही सुरुवात करण्याची खरं गरजच आहे. पण हे काय त्यासाठी करता येईल खरं? परत म्हणजे आपण त्याच मुद्द्याला की मोठ्याने स्वतःवरती हां. काम केलं पाहिजे. तर काही ह्याची सुरुवात कुठून होते मी बघितलेलं सांगते, की जेव्हा मूल लहानपणी खात नसतं, हं. तेव्हा त्याच्यासमोर ते ॲनिमेशनचे ते हं. कार्टून्स असं मी बघितलेलं आहे, की त्याला ते दाखवतात आणि मग मुलाला खायला देतात. त्याला कळतच नाही आपण कडवा खातोय का भात-वरण खातोय, तरी ते मूल खात असतं कारण त्या ॲडिक्शनकडे गेलंय. म्हणजे मोबाईलचं ॲडिक्शन होऊ शकतं मुलांना ह्या गोष्टी नाही लोकांच्या लक्षात येत. त्यांना वाटतं आणि कार्टून्स हा एक स्वतंत्र विषय आहे. कार्टून्स हे अतिशय हिंस्र असतात. हो. सतत कुणीतरी कुणाला तरी मारतंय, सतत कुणीतरी दुसऱ्यांवरती ताबा करू बघतंय, असंच असतात कार्टून आणि फास्ट पळत असतात. त्याच्या मुलांच्या मेंदूवरती पण त्याचा परिणाम होतो, असं पण काही संशोधन झालेलं आहे. पण मग आपण का कार्टून्स देतो आणि मुळात मुलाला का नाही आवडलं ते खाणं? त्याच्याबद्दल आपण विचार करतो का? की एक युगानुयुगं तुम्ही वरण-भात भरवताय म्हणून तुम्ही वरण-भात त्याला नाही आवडत असेल ना, दुसरं काहीतरी देऊन बघा किंवा दुसरं काहीतरी त्याच्याशी गप्पा मारा. छान गप्पा मारली तर मुलं खूप चांगलं जेवतात. म्हणजे आता माझा नातू आहे. रात्रीच्या वेळेला एकदा मी असंच केलं होतं, की त्याला खूप झोप आली होती आणि जेवायचंही होतं. मग मी त्याला म्हटलं, "अरे हां, सकाळी आपण काय-काय केलं, मग दुपारी काय-काय केलं." मग तो ना त्या विचारांमध्ये गेला आणि मग त्याला मजा वाटायला लागली आणि मग त्याच्यातनं तो जेवला. तर हे जे बोलणं आहे ना, हे खूप गरजेचं आहे. म्हणजे परत त्याला ते दिवसभर आपण काय केलं तेही आठवलं आणि हे संवाद आपल्या घरामध्ये कसे होतात, तर फक्त अभ्यास, क्लासेस ह्याच्याबद्दलचे होतात. म्हणजे बऱ्याच घरात मी म्हणते ह्या क्लासला जाऊन आलास का? मग तिथे काय-काय झालं? इव्हन जे पाहुणे आपल्या घरी येतात, पहिला प्रश्न मुलांना काय विचारतात, "कितवीत आहेस? ते तुला काय आवडतं? तू आनंदी आहेस का? तुला आनंदात कधी-कधी आनंदी असतो? तुला काय-काय करायला आवडतं?" ह्या गोष्टी आपल्याकडे नाहीच. म्हणजे मूल गायबच झालंय आता. आता फक्त एक मशीन आहे जे 1लीतनं 2रीत जातं, 3रीत जातं, 4थीत जातं. आई-वडिलांना पाहिजे तसं करतं. पण मग त्याच्यामधल्या परत व्हॅल्यूज गेल्या. कारण त्याला त्याला आपण काही चॉईसच देत नाही मुलांना. आपण त्याला खेळायचं स्वातंत्र्य देतो. मगाशी म्हटलं तसं काही न करण्याचं पण एक स्वातंत्र्य लागतं ना मुलांना. बऱ्याचदा त्यांना नुसतंच बसायचं असतं. आई-वडिलांना सहन होत नाही. अरे हा काही न करता बसलाय म्हणजे काय? की मग परत त्याला हे ॲक्टिव्हिटी कर, ती ॲक्टिव्हिटी कर. तर मुलांना हे एक मुक्त वातावरण आम्ही नेहमी म्हणतो, की लर्निंग एन्व्हायर्नमेंट पाहिजे घरामध्ये, शाळांमध्ये. तर ते हे आहे, की मुलांना काहीही करायचं स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे आणि ह्याचा अर्थ मुलं काहीही करतात असं नाही आहे. आपल्याला ना नेहमी असं वाटतं, की मुलांना आपण मोकळं सोडलं, की ते काहीतरी अशी हिंस्रच किंवा असं काहीतरी उद्ध्वस्त चुकीचं वागते. करायची, काहीतरी मोडतील, तोडतील वगैरे. तर त्याच्याकडे पण बघायच्या 2 आपण जे म्हणतो मोडतील, तोडतील. तर मुलांना ना एक उपजत एक क्युरिओसिटी आहे. त्यांच्यामध्ये एक उत्सुकता आहे, जी निसर्गाने त्यांना दिली आहे. त्याच्यामुळे मूल खूप गोष्टी एक्सप्लोर करत असतं आणि त्याच्यातून मूल शिकतं. अशी ती सर्कल आहे, अशी ती लाईन आहे. उत्सुकतेपोटी मूल एखादी गोष्ट घेतं. मग त्याला ते आतमध्ये काही असेल ते बघायचं असतं. मग ते कार असेल तर ते उघडून बघतं. आपण म्हणतो, "अरे हा जरा डिस्ट्रक्टिव्ह आहे बरं का." पण त्याला त्या आतमध्ये काय ते बघायचं नाही. म्हणजे मुलांकडे जर आपण असं बघितलं ना,
खूप आपल्याला पण गोष्टी सहज होतात की पोटी मुलं करत असतात, काही तोंडात घालतात, उत्सुकतेपोटी घालतात, तर घालू नाही देऊ, पण त्याला ते कळेल ना, हे नाही बाबा आंबट आहे, तुरट आहे, तर मग ते काढेल सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जोपर्यंत मुलाला आपला अभ्यास करत नाही त्याचा निरीक्षण करून, तोपर्यंत आपल्याला नाही कळत. किंवा मारतोय कुणाला तरी, मग आपण काय करतो, आपण त्याला मारतो. त्याला मारतोस काय, गप्प बस म्हणून आपण मारतो, मग तो का मारतोय. मग त्याची चूक असेल तर त्याची असेल, किंवा समोरच्याची असेल तर मग हा संवाद परत, तू का मारलंस त्याला, तुला काय झालं, मग त्यांनी काय केलं, मग असं असेल तर त्या मुलाशी, त्याच्या आईशी, कोण असेल ते, अशी संवादाची कडी असली पाहिजे मुलांच्या सोबत. म्हणजे मूल तसे विचारही करायला लागतं ना. आपल्याकडे शाळा सोडून बाकी काही बोलतच नाही, किंवा घरामध्ये सगळे बसलेत छान गप्पा मारतायत, हे सुद्धा मुलांना दिसत नाही. हे पण दिसायला पाहिजे की एकमेकांशी बोलतायत, चेष्टा मस्करी करतायत. म्हणजे हा माहोलच हल्ली कुठे दिसत नाही असं मला तरी वाटतं. ते खूप घरात नसतं हे. किंवा रविवारी सगळे मजेत बसलेत, काही नाही करत आहे, बाबा काम करतोय. बाबा काम करणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपल्याकडे आत्ता हल्ली दिसते. हल्लीच्या जमान्यामध्ये हल्लीचे पेरेंट्स खूप करतात, पण पूर्वी तेही कळायचं नाही की वडीलही स्वयंपाक करू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दोघांनी परत समतेचं मूल्य आलं इथं, की बाबा झाडून काढतायत किंवा आजोबा झाडून काढतोय, बाबा झाडून काढतोय, आई मग बसलीये ती काहीतरी करत वगैरे, लॅपटॉपवरती काम करत बसली. तर हे चित्र मुलांना दिसलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे आपण कुठल्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवतो त्या योग्य कशा आहेत, मूल्यावर आधारित कशा आहेत, आणि ज्याच्यातनं मूल खूप चांगलं शिकेल आणि चांगलं माणूस बनेल, हे आपण बघायला पाहिजे. आणि आपलं मोठ्यांचं काम आहे ते, मुलांचं नाही. मुलांना शिकवणं हे नाही, तर एक असं माहोल क्रिएट करायला पाहिजे की ज्याच्यात चांगल्याच गोष्टी मुलांपर्यंत जातील. एक गोष्ट नेहमी अशी वाटते की ज्या आपण ज्याला 5 सेन्सेस म्हणतो आपले, किंवा आपल्या निसर्गाशी एक तादात्म्य काहीतरी होणं, ह्या ओव्हरऑल प्रोसेसमुळे ग्रोथ होण्याचा कसा एक तर फायदा होतो, किंवा ह्या गोष्टी कमी होत चालल्यात का, की आपल्या सेन्सेसचा योग्य पद्धतीने वापरच होत नाही असं वाटतं का? हां, एक गोष्ट आहे की आपल्या शहरामध्ये खूपच लिमिटेड गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे खेड्यातल्या मुलांमध्ये मी बघितले की खेड्यातली मुलं अतिशय मुक्त असतात. म्हणजे त्यामुळे त्यांचे सेन्सेस खूप शार्प, म्हणजे ज्ञानेंद्रिय खूपच अशी एकदम एकदम त्यांची खूपच तेज असतात. जसं एकदा कुरुंजीमधलीच गोष्ट सांगते की कुरुंजीच्या तिथे नदी आहे. नदीच्या काठावरती मुलं होती आणि मी पण होते, आणि असंच काहीतरी आम्ही बोलत बसलो होतो. इतक्यात एका मुलाने अशी मान केली. मला म्हणाला, तिकडे मधमाशाचं पोळं आहे बरं का. म्हणतो तुला कसं समजलं. हे बघा अशी मधमाशी गेली. म्हणजे मधमाशी अशी जाते म्हणजे तिकडे पोळं असेल हे त्याला माहिती होतं, कारण त्यांनी ते पोळं पण बघितलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अख्खा हत्ती गेला तरी दिसणार नाही, कारण आपल्या ते नजरच तयार नाही ना. पण खेड्यामध्ये ते खूप आहे. आणि दुसरी गोष्ट असे की खेड्यामध्ये त्यांना गरजेचं पण आहे ना. त्यांना गरजेचं पण आहे की ज्ञानेंद्रिय आपली, समोरून काय प्राणी येतो, इकडून कोण येतोय माहीतच नसतं ना. तर निरीक्षणावरती आपण मुलांना कसं नेऊ शकतो. ज्ञानेंद्रिय ही निरीक्षणातूनच, म्हणजे जे काही शिकणं आहे ते ज्ञानेंद्रियातूनच होत असतं मुलांचं. तर हे शार्प करण्यासाठी आपण मग कधीतरी कसं होतं, आपण मुलांना घेऊन जातो शनिवार रविवार. परत मी शहरातल्या लोकांचं सांगते की तिथे काय करतो आपण, तिथे मग एखादं असं रिसॉर्ट असतं, मग तिथे तेच वातावरण असतं, त्याच प्रकारची घरं असतात. कधीतरी खेड्यात जाऊन शेतात त्यांना चिखलात वगैरे पाय बुडवायला द्यायला पाहिजे, खेड्यामध्ये जाऊन राहायला पाहिजे, कुठे हल्ली खूप असतात. आणि परत तिथे जाऊन शिकवायचं नाही. आपण काय करतो ना, लगेचच लोकांना मुलांना सांगायला लागतं, हे बघ ते बघ ते बघ. आपण जेव्हा सांगत नाही तेव्हा मुलांना खूप गोष्टी दिसत असतात. आपण तिथे पण मर्यादा आणतो. मग बिचारा मूल ते बघ म्हटलं की तिकडेच बघायला लागतं, पण तिच्या शेजारी हजारो गोष्टी त्याला मिस आउट होतात. त्यामुळे तिथपर्यंत नेणं आणि त्यांना सोडून देणं, मुक्त वातावरण, स्वातंत्र्य देणं, परत जज न करणं मुलांना. आणि त्यांना ना एक विश्वास ठेवला पाहिजे मुलांवरती. आणि दुसरं आहे की प्रेम दिलं पाहिजे मुलांना. म्हणजे ह्या सगळ्या खूप मुक्त वातावरण, म्हणजे हे वातावरण आपण घरात पण करू शकतो. एखादी भिंत द्यायची मुलांना चित्र काढायला, रंगवायला, काही करायला, लिहायला. तर आपल्याला ना म्हणजे इथं मी नेहमी पालकांना प्रश्न विचारते की घर कुणाचं आहे? मुलांचं आहे का फक्त, काय फक्त तुमचं आहे? जर तुमच्या सगळ्यांचं घर असेल आणि एवढ्या मोठ्या तुमच्याकडे जर 8, 10, 15 भिंती असतील, तर एखादी भिंत का नाही आपण मुलांना देत? नाही का, द्या ना, काहीही कर दे.
म्हणजे परत तिथे गेलं की मग पालकांच्या परत अपेक्षा, अरे सुबक चित्र नाही, मुलाला जे वाटेल ते मूल काढेल आणि ते त्याच्यासाठी परत हा एक वेगळा विषय आहे, पण मुलांचं चित्र काढणं हे सुद्धा त्यांच्या आकलन प्रक्रियेचा एक भाग आहे. ह्याच्यावरती आम्ही खूप काम केलंय. म्हणजे आमच्याकडे हजारो चित्र आहेत मुलांनी काढलेली आणि ती भाषा जशी मुलांची डेव्हलप होते तसंच ते चित्र काढणं पण डेव्हलप होतं. म्हणजे हा खूप वेगळा विषय आहे. पण मुलं चित्र काढत असतात, जे काही बघितलेलं असतं. जसं मूल खेळणं मी तुम्हाला म्हटलं, की मूल अनुभवतं, ते मांडून बघतं ज्याला आपण खेळणं म्हणतो आणि त्याच्यातनं मूल शिकत असतं. तसंच चित्राचं पण आहे. मूल काहीतरी बघून येतं, त्याचं चित्र काढतं आणि त्याच्यातनं ते प्रक्रिया समजून घेतं. त्यामुळे चित्र मुलांना काढणं आणि शक्यतो रंग द्यायचे नाहीत सुरुवातीला आणि काहीही काढू दे. आपल्याला खूप लवकर जज बनायला आवडतं मोठ्यांना. तर त्याचा एक अभ्यास करणं खूप छान आहे. तर हा एक मुक्त वातावरण घरामध्ये पसारा करायला देणं. कारण मुलांना ना आपण खेळणी ही अत्यंत घातक गोष्ट आहे मुलांसाठी, ती आपण देतो. कारण खेळणी हे प्रॉडक्ट आहे आणि मुलं नेहमी प्रोसेसमध्ये असतात. प्रक्रियेमध्ये सतत काहीतरी बघणं आहे, करणं आहे. एक साधा चमचा दिला असत तरी मुलं त्याच्यातनं खूप पद्धतीने काहीतरी क्रिएट करत असतात, एक्सप्लोअर करत असतात. तर मुलांना खेळणी न देता घरातल्या कुठल्याही वस्तू वापरण्याची जर आपण एक मुभा आणि परत आपण असं नाही की मग तू लॅपटॉप दे असं नाही म्हणणार आपण. तर ज्या गोष्टी जरा मोडल्या तोडल्या तर चालतील, इकडे तिकडे पडल्या तर चालतील, अशा गोष्टी आपण मुलांना देऊ शकतो. स्वयंपाकघरातली भांडी हा अत्यंत आवडता विषय आहे मुलांचा. ते मुलांना आपण ॲक्सेसिबल करू शकतो. आणखीन अगदी 3-4 वर्षाची मुलं ते जेव्हा होतात तेव्हा हळू-हळू सुऱ्यानी भाजी कापायचं आपण त्यांना सांगू शकतो. करतात. स्वतःचं संरक्षण करणं ही एक आदिम प्रेरणा जन्मल्यापासून मुलांकडे असते. म्हणजे आता आमच्या घरामध्ये 1 महिन्याचं बाळ आहे, दुसरा नातू आहे. त्याला जेव्हा ती बाई पायावरती घेते, ते खालून तिचा पाय घट्ट धरतं. कारण पडायची भीती. म्हणजे ही इतकी मोठी आदिम प्रेरणा आहे ना, त्याप्रमाणे मूल प्रत्येक वागत असतं. तर ते आपण रिस्पेक्ट करूया. एक असं आहे, की आजूबाजूला तुम्ही अगदीच काही धारदार असतील किंवा काचेच्या गोष्टी असतील, त्या नाही ठेवायच्या. आणि अशी जागा दिली तर मूल खूप गोष्टी शिकतं आणि त्याच्यातनं एकतर क्वालिटीज आहेत, क्षमता आहेत त्याच्यामध्ये, त्याचबरोबर मूल्य पण तिथंच येतात. जेव्हा खूप मुलं एकत्र खेळत असतात. मग असे आता शहरामध्ये नाही जमत, तर मग अशा काही ग्रुप्स असतात किंवा आपण ग्रुप फॉर्म करायला पाहिजे. कारण इतकं पूर्वी कसं हे सगळं सहजरित्या व्हायचं. तसे वाड्यात आपण राहत होतो. तर मग आपसुकच मग मग हा असा आहे, मग ह्याच्याशी असं वागायचं हे न सांगता आपल्याला कळायचं. हो की नाही? आता मग आपल्याला काही गोष्टी काही प्रयोग करायला लागतील किंवा काही असे ग्रुप्स असतील, मित्रांची असतील. मग सगळ्यांनी एकत्र जाणं, मग मुलांना एकत्र. मग त्याच्यातनं मुलांचे खूप व्हॅल्यूज त्याच्यामध्ये येतात. अरे कुणाला लागलं तर मग मुलं थांबतात. त्याला काय लागलं हे सगळं मुलं बघतातच. पण आपण त्याला वातावरण द्यायला पाहिजे असं वाटतं. तर आता आपण ह्याच्या बऱ्याच गोष्टींची उकल झाली असेल ना मला वाटते. एक असं याचं एक समरी किंवा एक असं टेक अवे मेसेज म्हणून असं एक काय सांगता येईल व्हॅल्यू या विषयावर? अ, पहिली गोष्ट मी असं सांगेन, की स्वतःचा मूल अभ्यास करा. अभ्यास म्हणजे थेअरी नाही, तर रोज मूल बघायचं, त्याचं वागणं बघायचं आणि हे असं का करत असेल त्याची कारणं एक कुठलीही थेअरी मनात न आणता त्या मुलाच्या वागण्यावरून आपण समजून घ्यायचं. रोजचं मूल, परत आजचं मूल उद्या वेगळं असेल, वेगळ्या काही त्याचे प्रश्न असतील, तर ते सगळं समजून घेऊन जर आपण मुलाशी वागायला लागलो, तर बरेच आपल्याला मूल समजतं आणि सोपं होतं. परत युनिक आहे मूल, शेजाऱ्यांच्या मुलासारखं माझं वागणार नाही, हे सगळं आपण समजून घेतलेलं आहे. दुसरं म्हणजे मूल जे वागायला पाहिजे ते आपण आपल्यामध्ये बाणवायला पाहिजे. मूल जसं पाहिजे. मूल सगळ्यांशी जर प्रेमाने वागत असेल, आपण तसं वागायला पाहिजे. आपण जेव्हा वाहतुकीचे नियम तोडतो, तेव्हा मुलाला लक्षात आलेलं तेव्हा मूल असं समजून घेतं, की चला सिग्नल तोडला तर चालतो, कारण आई किंवा बाबा सिग्नल तोडतायत. तर ही जी मूल्य आहेत, ती आधी आपल्यामध्ये आपण आणली पाहिजेत. ह्याचे फायदे खूप आहेत. पहिलं म्हणजे मूल तर आपलं व्यवस्थित वागायला लागतं. आपण पण शेवटी माणूस आहोत. आपल्याला पण अरे वाह! मी नियमाप्रमाणे वागला हा एक आनंद आहेच ना. आणि सगळ्यात म्हणजे आपण खूप चांगला माणूस होतो ह्या प्रोसेसमध्ये. मला ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते, की आपण मूल समजावून घेतलं. मुलामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजावून घेतलं, कारण आपल्याला मुलासमोर चांगलं वातावरण निर्माण करायचं आहे. मग संवाद सुरू झाले घरामध्ये. एका दिवसात होणारी नाही. पण जर खरंच आपल्याला मूल जर चांगली मूल्य असलेली आणि समाधानी असायला पाहिजे असं वाटलं, तर घरामध्ये हे वातावरण आलं पाहिजे, समन्वय आला पाहिजे नात्यांमध्ये.
प्रश्न असतातच, पण ते मूल जेव्हा घरात नसेल तेव्हा आपण सोडवू शकतो का? खूप असे अगदीच सिव्हिअर प्रश्न असतील तर. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण हळू सोडवत जातो ना, तेव्हा आपण पण एक माणूस म्हणून खूप वेगळे बनलेलं असतो, चांगला माणूस बनलेलं असतं आणि मग मूल पण मग आपल्याला बघून चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करतं. ही सगळ्यात मला महत्त्वाची गोष्ट वाटते, पण तेवढे प्रयत्न करायला लागणार आहेत. कारण ह्याच्यामध्ये आपण खोटं वागलं तरी मूल पकडणार आहे आपल्याला. मूल आरसा आहे. प्रत्येक गोष्ट ते टिपणार आहे. त्यामुळे तिथे खोटेपणा करून नाही चालत. बरोबर मूल ते पकडणार आणि ते तसं वागणार आहे. त्यामुळे मूल सुधारणं म्हणजे स्वतःला सुधारणं असं मला वाटतं. घर म्हणजे मुलाला आई-वडील दोघे असतात. जिथे आई-वडील, आजी-आजोबा असतील तर तेही. त्या घरामध्ये जेवढे जण असतात ते म्हणजे मुलासाठी घर असतं. तुम्ही बघितलं असेल, आई आली तर बाबा नाही आहेत का आज घरात हे विचारेल. बाबा असेल, आई नसेल तर आई नाही का विचारेल. त्याच्यासाठी ते युनिट आहे. इंडिव्हिज्युअल्स नाही आहेत ते. त्यामुळे सगळे जेव्हा व्यवस्थित एका पानावर, हा इंग्लिश शब्द आहे, पण एका लेव्हलला असतील तरीसुद्धा मुलाला कळतं की हां, एक हार्मनी आहे. घरामध्ये एक नात्यांमध्ये हार्मनी आहे, बोलण्यामध्ये हार्मनी आहे, तर मूल ते पकडतं. चांगल्या गोष्टी आहेत, हे सगळ्या मूल पकडतं आणि मग त्यामुळं जेव्हा आपण मुलावरती संस्कार करायचं असं म्हणतो, खरं तर आपल्याला स्वतःवरती संस्कार करून घ्यायला पाहिजेत, म्हणजे मूल संस्कारी होईल. नाहीतर मग आपण वागू तसंच मूल वागणार आहे. मूल आपला आरसा आहे. ते आपल्यासारखंच वागणार आहे. हे जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. खूप चांगल्या नोटवरती मला वाटतं ह्या पूर्ण म्हणजे अख्ख्या समजा एपिसोडचं एक सार म्हणून म्हणलं तर हे वाक्य मला सर्वात हायलायटिंग वाटतं, की खरं हे आपल्यावरच संस्कार करणं आहे. आणि शेवटी बऱ्याचदा कित्येकदा मुलांचं आपण 20 वर्षांनी, 30 वर्षांनी, 40 वर्षांनी आपली मुलं कशी असतील असं पाहतो, तेव्हा आपल्या काही अपेक्षा अपूर्ण राहिलेल्या असं आपल्याला वाटतं, आपण नाराज होतो. पण कदाचित आधीपासूनच आपणच ती घरामध्ये मूल्य आपल्यापासून सुरुवात केली, तर कमीत कमी त्या गोष्टी तेव्हा तशा घडल्या नाहीत. पण आपण इथे वागताना नीट वागलो होतो. आपण इथे असताना वातावरण ते करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला होता. हे समाधान राहील, कमीत कमी ह्या गिल्ट तर राहणार नाही कायम आपल्या आयुष्यात. ही सुद्धा एक मोठी गोष्ट असेल असं ह्यातनं मला वाटतं. तर आजच्या एपिसोडमधनं म्हणजे हा एक पालकत्वामधला आपण जो मगाशी सुरुवात करताना म्हणलं होतं, की व्हॅल्यू म्हणजे काय? मूल्य मुलांना देणं हे वाक्याचंच मला वाटतं आता हे रिव्हर्स झालंय, की ही मुलंच आपल्याला खरं तर शिकवत असतात. बऱ्याचदा असं असतं आमची मगाशी चर्चा झाली तेव्हा, की नैसर्गिकरित्या मुलं आपोआपच ह्या सर्व चांगली मूल्य, चांगले संस्कार घेऊन वागताना दिसतं आणि आपण त्याला त्या गोष्टी करताना बऱ्याचदा नकळत आडकाठी आणतो, की "अरे, असं कशाला केलं? कशाला तू तुझ्या हातातलं सोडून त्याचं दप्तराचं ते काय चिखलात पडलं उचलून आणून दिलं? तू तुझं का नाही पाहिलं पहिल्यांदा?" कदाचित आपण हे नकळत बोलत असतो. पण हीच मूल्य त्याची जी असतात ती आपण बदलून त्याला चुकीचीच गोष्ट शिकवतो का काय? असे घडत असू शकेल. तर हा एक सर्वांनी त्यातनं मेसेज घ्यावा आणि आपलं जगणं असतं ही सतत एक प्रोग्रेस करण्याची, सतत शिकत राहण्याची एक प्रक्रिया असते. त्यामुळे आता मी वडील आहे, आता मी 50 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, आता मला कोण काय शिकवणार? आमचं आम्ही शिकून घेतलंय. ह्या मेंटॅलिटीतनं आपण बाहेर आलो आणि सतत आयुष्यामध्ये शिकत राहणं, कोणाकडूनही शिकत राहणं, आपल्यापेक्षा लहान वयाचं मूल असेल त्याच्याकडनं शिकत राहणं किंवा मोठ्या माणसाकडनं शिकत राहणं, ही प्रक्रिया चालू ठेवली, तर आपली प्रगती होईल. आपली प्रगती होती तेव्हा आपल्यासोबत आपल्या घराची प्रगती, आपल्या घराचे भरभराट, आपल्या घरामध्ये सुख समाधान येऊ शकतं. ही एक आशा त्यातनं निर्माण होईल असं मला वाटतं एपिसोडमधनं. तर आज आपण ताई इथं बोललो आणि खूप छान वेगळ्या विषयावरती म्हणजे ह्याचं मुद्दाम आम्ही कसं ठेवलं नव्हतं, की ह्याचं एक प्रश्न उत्तर असं स्वरूप राहावं. तुमच्या गप्पांमधनं कुरुंदीसारख्या गावात तुम्ही इतके वर्ष काम करताय, त्या मुलांबरोबर राहताय. त्यातनं जे अनुभवातनं बोल येतील, ते असे रॉ अनुभव ऐकणं आणि त्यातनंच शिकत जाणं हा एक म्हणजे मला वाटतं हा एक एपिसोड हे एकच मूल्य होतं असं वाटलं, की यातनं आम्हाला बऱ्याच गोष्टी अशाच शिकायला मिळाल्या. तर आमच्या सर्व चॅनलतर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.